नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2024-25साठी स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांची प्रमोशनची सुविधा चालू झाली आहे. यापूर्वी आपण UDICE प्लसमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले असेल. जर केले नसेल तर ते कसे करावे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील. चला तर मग स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे हे पाहूयात. प्रथमतः क्रोम ब्राउझर यावर क्लिक करू. यानंतर सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करून त्यावर क्लिक करा. सर्वात वरच्या बाजूस स्टुडंट पोर्टलची वेबसाईट दिसून येईल, त्यावर क्लिक करा. यानंतर शाळांसाठी नियमित सूचना हे पेज ओपन होईल. यावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घेऊन क्लोज या बटनावर क्लिक करा. यानंतर आपल्या शाळेचा यूजर ID व पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे व शेवटी कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल डिटेल्स हे पेज ओपन होईल. यावर आपल्या शाळेचे व मुख्याध्यापकाची माहिती असेल. यामध्ये जर काही बदल असेल तर तो बदल करून सेव्ह करून घ्यावे. सर्वात वरच्या बाजूस मेनू हे टॅब दिसून येईल, त्यावर क्लिक करा. यानंतर स्कूल डिटेल्स, स्टुडंट एंट्री आणि प्रमोशन फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड या टॅबवर क्लिक करा. आपल्यासमोर नोट स्टुडंट स्टॅटिस्टिक असे पेज ओपन होईल. यामध्ये प्रथम नोट या कॉलममध्ये आपल्या शाळेतील सर्वात लोवेस्ट स्टँडर्ड व हायस्ट स्टँडर्ड दिसून येईल. यानंतर ड्रॉपबॉक्समध्ये शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन केलेले संख्या इथे दिसून येईल. दुसऱ्या कॉलममध्ये मागील वर्षीची वर्गवाईज पटसंख्या दिसून येते. आता या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केल्यानंतर हे विद्यार्थी 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रमोट झालेले दिसून येतील. तर पहिली वर्गाचे प्रमोशन करण्यासाठी त्या वर्गातील विद्यार्थी संख्येवर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूस विद्यार्थ्यांची यादी येईल. फ्रॉम स्टँडर्ड म्हणजे पहिली वर्गातून पहिल्यात एक तुकडीतून दुसरी वर्गात त्याचे प्रमोशन होत आहे. हे करत असताना जर तुकडे आपणास बदलवायचे असेल तर या टॅबवर क्लिक करा. या ठिकाणी एकच तुकडी असल्यामुळे तुकडी बदलण्याचे गरज नाही आहे. यानंतर स्टुडंट डिटेल्स व्यवस्थित तपासून घ्या व विद्यार्थी प्रगत अप्रगत असल्याची खात्री करून योग्य बदल करून शेवटी प्रमोट या टॅबवर क्लिक करायचे आहे. प्रमोट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आर यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट्स हे पेज येईल, असा मेसेज येईल. यावर क्लिक केल्यानंतर हे पहिलीचे विद्यार्थी दुसरी या वर्गात प्रमोट होणार आहेत. तर ओके या बटनावर क्लिक करू. प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. तर प्रत्येक वर्गाचे अशा पद्धतीनं आपण प्रमोशन करून घ्यायचे आहे.
आता शेवटी 8वी वर्ग हा शेवटचा असून या वर्गाचे प्रमोशन करत असताना आपल्याला 2 स्टँडर्ड 9th आणि 2 डिव्हिजन हे इतर डिव्हिजन ड्रॉप बॉक्स असे दाखवत आहे. म्हणजे या विद्यार्थ्याचे प्रमोशन केल्यानंतर हे सर्व विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये जाणार आहेत. प्रमोट या बटनावर क्लिक करून प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं या शाळेतील सर्व वर्गाचे प्रमोशन केल्यानंतर शेवटच्या वर्गातील विद्यार्थी हे ड्रॉप बॉक्समध्ये इथे दाखवत आहेत व बाकीच्या वर्गातील विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष 24-25 या कॉलममध्ये दाखवत आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे मोबाईलहून सहज करता येईल.